हाय गाईज, मी हर्षाली आणि आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये. पुण्यामधल्या सर्वात फेमस प्लेसेस आज आपण कव्हर करणार आहोत आणि त्यातलीच एक प्लेस आहे जी आहे गुड लक कॅफे. तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय. तर आज आपण तिकडचा मेन्यू ट्राय करणार आहोत. सो लेट्स गो. आता आपण इथला ट्राय करतोय किमा पाव. पाव थोडा वेगळा आणि असा जाडा असा आहे. नॉर्मल ब्रेड मिळतो तसा नाहीये. आणि किमा पण मस्त असा ड्राय. मस्त आहे, मस्त. टेस्ट खूप मस्त आहे. वर्थ इट. माइल्ड, ओव्हर स्पायसी आणि फ्लेवर एकदम बॅलन्स्ड आहे. आणि मस्त असं ड्राय टेस्ट आहे. ऑइली नाहीये, अजिबात ऑइली नाहीये. त्यामुळे खायला अजून मजा येते. हा त्यांचा स्पेशल जॅम बटर पाव. मस्त बटर भरून भरून लावलं. अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. आणि ही इराणी चहा. चहाची क्वांटिटी बघा. मस्त आहे. डिफरंट, काहीतरी डिफरंट लागतंय चहामध्ये. जे नेहमी लागतं फ्लेवर्ड चहा सारखं अजिबात लागत नाहीये. मस्त आहे चहा. आपण आता सेकंड पॉइंट वर आलेलो आहोत, जो आहे कॅम्प बर्गर. पुण्यातला सर्वात फेमस स्पॉट आहे हा. तिकडे कॉलेजचे क्राऊड खूप असतात आणि हा बर्गर एकच साईज एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे की एका माणसाला हा अजिबात संपत नाही. तुम्ही बघू शकताय किती मोठी आहे. इनफॅक्ट मी आतली पॅटी पण तुम्हाला दाखवते. यू विल सी किती थिक आणि त्याच्यामध्ये सॉसने भरलेली आहे. खूप हेवी असतो हा बर्गर आणि मी तर म्हणेन हा तुम्ही मिस करूच नका पुण्यामध्ये. जबरदस्त. टेस्टचा ब्लास्ट आहे असा मस्त पैकी. आता आम्ही आलो थर्ड प्लेसवर, जी आहे हर्षवर्धन नीरा सोडा सेंटर. इथे आम्ही ट्राय केलं वाळा निंबू सोडा आणि गुलाबी पेरू सोडा. इथे फारच गर्दी असते आणि सोड्याची क्वांटिटी ही मस्त आहे आणि टेस्ट सुद्धा मस्त आहे. त्यामुळे इथली वाईबच वेगळी आहे. तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसला सुद्धा, कारण का ही सुद्धा प्लेस खूप फेमस आहे पुण्यामध्ये. अशा प्रकारे आपण लास्ट बट नॉट द लीस्ट आपल्या डेस्टिनेशनवर आलेलो आहोत, जे आहे सुजाता मस्तानी. आणि मी इथे सीताफळ मस्तानी ऑर्डर केले. चला टेस्ट करून बघूया. मस्त. अशी एंडिंग असेल ना तर दिवस बनून जाईल. मस्त एंडिंग झालेली आहे माझ्या व्हिडिओची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच.